आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत शंकरपाळे. चला तर मग बघूया घरच्या घरी बनवा कुरकुरीत शंकरपाळे. त्यासाठी मी सर्वप्रथम 1.5 ग्लास पाणी घेतले. पाणी घेतल्यानंतर ते पाणी आता गरम करून घ्यायचे. पाणी गरम झाल्यावर त्यात मी 1 पाव साखर मोजून घेतली आहे. तर ती साखर आता पाण्यात टाकणार. पाण्यात टाकल्यानंतर साखरेला पूर्ण विरघळायची. साखर ही आता पूर्ण पगळून गेलेली आहे. तर त्यानंतर आपण तूप वितळून घ्यायचे. कारण तूप हे जर असेच टाकले तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही. त्याचे गोळे गोळे तयार होतात. म्हणून तूप हे वितळूनच टाकावे. आता मी त्यानंतर 1 किलो मैदा टाकून घेणार आहे. मैदा आता पूर्ण टाकून घेतला. तर त्यात थोडा किंचित सोडा घातला. त्यानंतर त्यात थोडे चवीनुसार मीठ घातले. आता आपण तुपाचे मोहन देऊन घेणार आहोत. मोहन देऊन झाल्यावर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. मिक्स केल्यानंतर त्याला दोघा हातांनी चांगले चोळावे की ते चांगले मिक्स होते. त्यानंतर आपण जे साखरेचं पाणी बनवलेलं होतं त्याच्याने आता आपण गोळा भिजवून घेणार आहोत. पाणी हे थोड्या थोड्या प्रमाणात टाकत राहावे. तर मग आता आपला गोळा हा पूर्णपणे तयार झालेला आहे. गोळा तयार झालेला आहे. तर मग आता आपण लाटायला सुरुवात करायची. त्यासाठी मी एक छोटा गोळा घेतला. त्यानंतर त्याला तेल लावून चांगले चिकन करून घ्यावे. चिकन झाल्यानंतर आता आपण गोळा लाटून घेणार आहोत. कारण त्याच्याने आकार हा गोल बनतो. तर मग आता हे आपण पूर्ण गोल आकाराने लाटून घेतले आहे. तर आता आपण त्याला दुसऱ्या पाटावर टाकून त्याचे त्रिकोणी चौकोनी आपल्याला जसे हवे असतील तसे काप करून घ्यायचे. तर मग कापून झाल्यानंतर चांगला स्वच्छ असा कॉटनचा कापड घेतला आहे. त्यावर ते मोकळे मोकळे टाकून घेणार. कारण ते एकमेकांना चिटकायला नको म्हणून त्यांना थोडे मोकळे मोकळे टाकावे.
आता हे आपले पूर्ण गोळा लाटून झालेला आहे. त्याचे हे पूर्ण शंकरपाळे तयार करून घेतलेले आहेत. तर आपण आता हे शंकरपाळे तळायला घेणार आहोत. शंकरपाळे तळण्यासाठी तेल हे थोडे जास्तीचे घ्यायचे, कारण ते व्यवस्थित बुडायला पाहिजे म्हणून. व त्यांना मंद आचेवर हळूहळू परतवायचे. तर मग आता त्यांना लालसर कलर झालेला आहे. तर आपण आता त्यांना काढून घेऊया. कुरकुरीत अशा प्रकारे तयार झालेले आपले गोड शंकरपाळे तयार झालेले आहेत.